मित्रांनो आज आम्ही आलो इकडे भात वाढवायला. चल चालाय कार्यक्रम अजून काय संपना भात वैतागलो पार. एवढं लय भात आहे ना काय सांगू 4-5 डोकल्यांचा अजून तर बाकीच आहे. या आमचं एवढं लय भात आहे अजून आणायचं बाकी आहे. एवढा लय जोडून काढलाय मी वैतागलो पार कारण की संपना ना काय करणार दिवस एकटाच मी एवढं जोडलं. आता नियन आलाय सोबत बघू. गाण्याच्या तालात आम्ही भात जोडत आहे नाचू नाचू. एन्जॉय करूनच काम करावं म्हणजे मजा येते कामाला. भात जोडून झाल्यानंतर आपण भात उपणीत आहोत. आमच्याकडे जास्त प्रमाणात ही पद्धत आहे भात उपणायची. एकदम गावठी पद्धत आहे ही. सुपाट घेऊन त्याने हवा मारली की घाण निघून जाते वरची वरची. भात उपणून झालाय आपला. आपण भात भरत आहोत आता. सुपाटाने भात भरतोय. गोणीमध्ये भरून आपण वरती कणगा लावला त्याच्यात नेऊन वतायचे आपल्याला म्हणजे त्याने गोंट्या कमी लागतात. कोणी भरून घेतले. आता मी घेऊन चाललोय वरती. कणगा लावला आपण त्याच्यामध्ये टाकायला म्हणजे एका कणग्यामध्ये तरी 10 पोती भात स्टोअर करून ठेवू शकतो आपण. म्हणजे आपल्याला जसं लागेल तसे घेऊन जायचे वापरायला. आम्ही घरामध्ये कणगा लावलाय तो गोंटीचाच आहे. मोठा कणगा 10 पोत्याचा. त्याच्यात आपण भात नेऊन टाकतोय. माझा भाऊ पण तिथं म्हणजे कामाला ठेवलाय भात व्यवस्थित ठेवायला. तो नाचू राहिला.